कोणी सांगायला नाही कोणी डायरेक्टच म्हणतात सांगत नाही कोणी. हरिभक्तीपरायण गायनाचार्य गीते महाराज, हरिभक्तीपरायण गायनाचार्य शेटे महाराज. चला प्रकाश तिघ जण, अजून एक लावायचं जोडी, दोघं होतील. चौघ पकवाज प्रसाद महाराज तरवडे इंगळे महाराज. मृदंगाचार्य हरिभक्तीपरायण प्रसाद महाराज आणि दुसरे इंगळे महाराज. हरिभक्तीपरायण इंगळे महाराज हार्मोनियम वादक. तुमचं नाव सांगा. नितीन लाटे. हनुमानवाडीचे नितीन महाराज लांडे. बर बर बर, वर गेलं. अद्वैत तो माझे नाही समाधान. अद्वैत तो माझे नाही समाधान. तो माझे नाही समाधान. ऐद्वैती होना नाजी समाधान. अद्वैत ते माझे नाही समाधान राम. अद्वैत ते माझे नाही समाधान. चरण सेवा तुझी गोड हे चरण. चरण सेवा गोड हे चरण. गोड हे चरण. गोड हे चरण. गोड हे चरण. चरण चरण
गोड गे चरण गोड गे चरण गोड हे चरण गोड गे चरण गोड गोड हे चरण 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 सेवा तुझी करुणी मुची देवोचित देई हे दान करुणी देही हे आवडे कीर्तन नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नाम आवडी कीर्तन नाम तुझे नाम तुझे आवडे कीर्तन कीर्तन नाम तुझे नाम तुझे नाम नाम तुझे आवडे कीर्तन नाम तुझे नाम 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 तुझे आवडे कीर्तन आवडे आवडे कीर्तन आवडे कीर्तन नाम तुझे नाम तुझे नाम तुझे
आवड कीर्तन नाम तुझे आवड कीर्तन 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 नाम तुझे नाम तुझे आवडे कीर्तन
उमेदा देगी घेतली दान कुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु गंगागिरी महाराज के जय, सद्गुरु सोमेश्वर गिरी महाराज के जय, सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय, सद्गुरु बालकृष्ण महाराज की जय, खंडेराव भगवान की जय, बजरंग बली हनुमान की जय। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी सहितं नमामि। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यमिमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। अहमवाघ्या सोहमवाघ्या प्रेमनगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी। हे अहमवाघ्या सोहमवाघ्या प्रेमनगरा वारी, सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी। भजनी लागा देव करा कैवारी। वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी। हे वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी। अद्वैती तो नाही माझी समाधान, गोड ही चरण सेवा तुझी, करोनी उचित देहीची दान। आवडी कीर्तन नाम तुझे,
देव भक्तपण सुखाचा सोहळा ठेवूनी निराळा दावी मज तुका म्हणे तुझी आहे हे सकळ कोण्या एके काळे देई मज करोणी उचित देहेची दान आवडे कीर्तन नाम तुझे प्रस्तुत निरूपणासाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा चार कडव्याचा या अभंगातून अखिलकोट ब्रह्मांड चालक परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती ज्याची आहे त्याच्याकडे एक प्रार्थना करतात, विनंती असणारी करतात, करुणा असणारी भागतात. या अभंगातून सुंदर प्रकारची असणारी आपली असणारी अंतकरणातली तळमळ त्या परमात्म्याकडे असणारं समोर ठेवतात. या अभंगाचं चिंतन करण्याअगोदर आपलं हे वाकडी गाव, या वाकडी गावामध्ये वर्ष 4 अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अधिक मास ग्रंथ पारायण या निमित्ताने सद्गुरू गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपेने समस्त ग्रामस्थ मंडळी, त्याचप्रमाणे खंडेराव देवस्थान वाकडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, तरुण मंडळ, सप्ताह कमिटी, कार्यकारी मंडळ, अन्नदाते, वर्गणी दाते, सेवाभावी सर्व असणारी मंडळी सुंदर प्रकारचा या अधिकस्य अधिकम फलम या पुरुषोत्तम मासामध्ये सुंदर प्रकारचा हा नामयज्ञ वाग्यज्ञ आपण प्रारंभ असणारा केलेला आहे. अधिक मासामध्ये आपण 1 रुपया दान केला की 1000 रुपयाचं फल लागतं आपल्याला. एवढी महती आहे. अधिकस्य अधिकम फलम. अधिक मासामध्ये जर पाप केलं तर ते 1000 पटीने आपल्या नावावर राहतं आणि पुण्य जर केलं तर 1000 पटीने तुमच्या नावावर असणारं जमा होतं. ती बँक बॅलेन्स म्हणतात त्याला. म्हणून अधिकस्य अधिकम फलम त्याला खेडेगावामध्ये असणारं मलमासही म्हणतात. मलमास याचा अर्थ 3 वर्षाच्या तिथी बाजूला काढून 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 30 दिवस असणारे होतात. म्हणजे 3 वर्षाचा मळ म्हणून त्याला मलमास म्हटलेला आहे. त्याला मलमास. जावई लोक त्याला काय म्हणते? जावई लोक, नवीन जावई, जुने नाही, तुम्ही नाही, जुने जावई नाही, नवीन 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 जावई. कोणता महिना म्हणते त्याला? धोंड्याचा महिना. सुंदर सुंदर. धोंड्याचा महिना म्हणतात त्याला, मलमास म्हणतात त्याला, अधिक मास म्हणतात त्याला. ते मलमास म्हटल्यानंतर राग आला त्या महिन्याला आणि ते रडत रडत देवाकडे गेलं, विनंती केली, देवा काय नाव दिलं रे मला? मलमास. मल कशाला म्हणतात? आपण सकाळी जे बहिर दिशेला जातो आणि जे टाकतो त्याला मल म्हणतात. मल विसर्जन. आणि ते नाव मला असणारं दिलं तू.
भगवंताने सांगितलं काही हरकत नाही, तुला सगळ्या 12 महिन्याच्या वर नेऊन बसवतं, मग बस. म्हणून भगवंतानी सांगितलं तुला मलमास बी नको, तुला धोंड्याचा महिना बी नको, आणि तुला अधिक मास बी नको, तुला माझं नाव देऊन टाकतो मी तुला. भगवंताचं नाव आहे पुरुषोत्तम. देवाचं नाव काय आहे? पुरुषोत्तम. आणि म्हणून त्या महिन्याला भगवंताने स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम मास. भगवंताने ती नाव असणारं देऊन टाकलं पहा. असा असलेला पुरुषोत्तम मास, त्या पुरुषोत्तम मासामध्ये आज पूर्ण तीर्थाच्या ठिकाणी गर्दी आहे पहा. आपण टीव्हीला बातम्यामध्ये पाहतो की 6.5 लाख लोक अयोध्येला दर्शन करून निघून आले. किती? 6.5 लाख लोक दर्शन केलं अयोध्येला एका तीर्थाला. मग काशीला किती गर्दी आहे, बालाजीला किती गर्दी आहे, पंढरपूरला किती गर्दी आहे, आळंदीला, देहूला, हो सगळीकडे असणारी गर्दीच गर्दी असणारी आहे. मानवाच्या ठिकाणी आता एक पहिली ही श्रद्धा होती मानवाच्या ठिकाणी, नाही असं नाही. पूर्वी जुने माणसं जर आपण पाहिले तर श्रद्धायुक्त अंधकरणाचे होते, पण वेगळ्या पद्धतीने ते भक्ती करत होते. आज आम्ही सुशिक्षित झालो, आज आम्ही शिकलो, आज आम्हाला दिशा मिळाली. कीर्तनाच्या माध्यमातून, पारायणाच्या माध्यमातून या साधू संतांनी प्रसार प्रचार केला. कीर्तनाच्या माध्यमातून सगळ्यांना तर त्या ठिकाणी वाव मिळाला. महिला मंडळाला सुद्धा भजनामध्ये वाव नव्हता पहिला, पण नारायणगिरी महाराज असणारे कीर्तनामध्ये त्यांना चाल म्हणायला लावायचे, म्हणा महिला मंडळ. हो, त्यांनाही वाव मिळाला. सगळ्यांनाच वारकरी संप्रदायामध्ये नो एंट्रीचा बोर्ड नाही. या रे लहान थोरा, यारे लहान थोर, याती भनती नादी नारा, ना करावा विचारा, करावा विचार, न लगे चिंता कवनाची, न लगे चिंता कवनाची, यारे लहान थोर, यारे लहान थोर, यारे लहान थोर राम, यारे लहान थोर, यारे लहान थोर, याती भलती नारी र, करावा विचार, नलगे चिंता कवना, नलगे चिंता कवना, नलगे चिंता कवनाची. या सगळे असणारी वारकरी संप्रदायामध्ये नो एंट्रीचा बोर्ड नाही, प्रवेश निषेध म्हणजे नो एंट्री म्हणजे प्रवेश निषेध. प्रवेश निषेधचा बोर्ड नाही. या सगळे या, लहान या, थोर या, खट या, नट या, भलते या. भलते म्हणजे कोण? जे टोल नाक्यावर पैसे मागत ते.
याती भलती नारी नर सगळी या सगळ्यांना सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे ओ कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे कलियुगी उद्धार हरीच्या नामे सकळाशी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामी कलो नास्ते व हरी कीर्तनात या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलो महाराज आपण भाग्यवान आहोत आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवा आम्ही दैवाचे दैवा आम्ही दैवाचे दैवा आम्ही दैवाचे दैवा राज पंढरी रायाचे राज पंढरी रायाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवा दात पंढरी राया आम्ही दैवाचे दैवा आम्ही दैवाचे दैवा आम्ही दैवाचे दैवा आम्ही दैवाचे दैवा आपण भाग्यवान आहोत आपण दैववान आहोत आपण पुण्यवान आहोत आम्हाला भरतखंडामध्ये नरदेह मिळाला भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती नाथबाबा भागवतात सांगतात हे परम भाग्य आहे तुमचं आमचं भरतखंडामध्ये आम्हाला नरदेह मिळाला किती संयम आहेत भारतामध्ये संयम आहेत भारतामध्ये विचार आहेत भारतामध्ये असणारी संस्कृती आणि संस्कार नांदतात बाहेर देशामध्ये नाही युद्ध चालू आहे सध्या कितीतरी लोक मेले त्या युद्धामध्ये चालूच आहेत अजून युद्ध चांगलं नाहीये सगळ्या जगाला झळ पोहोचती म्हणून युद्ध नकोच आहेत पण ज्यांना संत विचाराची जोड नाही ज्या देशाला ती युद्ध असणारी करतात संत विचाराची संस्कार संस्कृती नाही त्या ठिकाणी बाहेर देशामध्ये त्या बाईला वाटलं तर वाटलं त्याच्याबरोबर राहते नाही तर घटस्फोट करते ती आपल्या भरतखंडामध्ये तसं नाही ती आयुष्यभर गंगा भागीरथी राहते जी असणारी कुलवान स्त्री आहे चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलेले ते आयुष्यभर गंगा भागीरथी राहते
पुनर्विवाहाची मनात शंका सुद्धा येऊ देत नाही. किती महान असणारा देश आहे, किती संस्कृती संस्काराने नटलेला आहे. हो, बाहेर नाही, बाहेरचे संस्कार नाही, संस्कृती नाही. ऋषी मुनी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण यांनी बंधनात नाही घातलं तुम्हाला. तुमचं जीवन सुजलाम सुफलाम कशाने होईल, तुमचं जीवन आनंदी कशाने होईल, ती मार्ग असणारं दर्शन करतात. मार्गदर्शन, त्याज्य काय, ग्राह्य काय, चांगलं काय, वाईट काय, सत्य काय, असत्य काय, घ्यायचं काय, टाकायचं काय, सार काय, आसार काय, आणि ज्याच्याने तुमचं आमचं हित असणारं आहे त्या हिताची बाजू ते शास्त्र आणि संत विचार तो आम्हाला देत असतात. म्हणून प्रांत, संत, ग्रंथ आणि पंथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश. जेथे हरीचे दास जल जेथे हरीचे दास जल कर्म धर्म दाता कर्म धर्म दाता नारायण राम, कर्म धर्म दाता कर्म धर्म दाता झाला नारायण, झाला नारायण, कर्म धर्म दाता झाला नारायण, कर्म धर्म दाता झाला नारायण, ओ कर्म धर्म दाता झाला नारायण, कर्म धर्म दाता झाला नारायण, झाला पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. हे जे असणारे हरीचे लाल, महाराज म्हणायचे हरीचे लाल. हे परमपूज्य नारायणगिरी महाराज म्हणायचे हे पहा हरीचे लाल. आमचे गायनाचार्य हरीचे लाल, आमचे मृदंगाचार्य हरीचे लाल, नाही का? हे हरीचे लाल आहे. हो, आणि म्हणून सुंदर असणारा तुमचं आमचं असणारं भाग्य आहे. पवित्र तो देह, पवित्र ते कुळ पावन तो देश. या एकाच भारत देशाला मातेची संज्ञा आहेत. अमेरिका माता, जपान माता, युक्रेन माता, इराण माता, असं आहे का? नाही नाही नाही. या भारतालाच मातेची उपमा आहे, भारत माता. इथल्या गंगेलाच तीर्थ असणारं म्हटले जातं. नद्या नाही म्हटल्या जात यांना. नद्या बाहेर देशामध्ये आहेत. नदी आणि नद. नद म्हणजे फार मोठा. नद म्हणजे पुलिंगी. नद म्हणजे 4-4, 5-5 किलोमीटरचं पात्र त्यांचं, त्याला नद म्हणतात. आणि जी लहान आहे तिला नदी म्हणतात. रिव्हर. रिव्हर म्हणजे काय? रिव्हर. शाळेत नाही जात तू? इंग्रजी नाही का तुला? मग
रिव्हर म्हणजे काय? हा, मोठ्यानं बोल ना, जेवण केल्यासारखं. नदी 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 आणि नद. नद म्हणजे मोठा असणारं मोठं पात्र, नदी म्हणजे छोटंच असणारं पात्र. त्याला रिव्हर म्हणतात, त्याला नदी म्हणतात, त्याला नद म्हणतात. असणाऱ्या भरतखंडामध्ये त्याला नदी म्हणत नाही, म्हणतात त्या प्रत्येक तीर्थाच्या तटावर महान तपस्वी तपश्चर्या करणारे ऋषीमुनी वास्तव्य करतात. तीर्थे तीर्थे निर्मलम साधु वृंदम वृंदे वृंदे तत्वचिंतानुवादा वादे वादे जायते तत्वबोधा बोधे बोधे भासते चंद्रचूडा. त्या निर्मल तीर्थाच्या तटावर ऋषी मुनी साधू संत भगवंताचं नामचिंतन करत वास्तव्य करतात. सद्गुरु गंगागिरी महाराजांचं स्थान म्हणजे असणारं सराला बेट गोदावरी तीरावर आहे. आख्यायिका माहीत नसेल तुम्हाला. पलीकडून पात्र होतं, समोरून पश्चिम पूर्वेकडून पहिलं, पूर्वेकडून पात्र आहे पहिलं. पण गंगागिरी महाराज असणारे आषाढी वारीला निघायचे त्याच्या अगोदर थोडं शरीर आहे, शरीराच्या माध्यमातून थोडं कसकस निर्माण झाली शरीरामध्ये, म्हणून एक दिवस त्यांना थोडंसं आळस आला गंगेला स्नानाला जायचा. जिथं झोपडी होती त्यांची तिथून पहिली गंगा बरीचशी दूर होती. कंटाळा आला, देवाची प्रार्थना केली, हे महादेवा भगवान शंकरा, मला इतक्या लांब असणारं चालणं होत नाही रे. माझ्या जवळ असणारी गंगा आली असती तर मी इथल्या इथं स्नान केलं असतं. त्यावेळेस भगवंताला दया आली, गंगेला दया आली. गंगेना ते पहिलं पात्र सोडून इकडल्या पात्राने वाहायला लागली. इकडल्या पात्राने वाहायला लागल्यामुळे गंगा इधर से गिरी, गंगा इधर से गिरी इति गंगा गिरी. ओ, गंगा इधर से गिरी इति गंगा गिरी. पहिलं पात्र तुम्हाला माहित आहे, जिथे खडक वगैरे होतं तिकडून, इकडून श्रीरामपूरहून जाताना पहिलं पात्र लागतं जुन्या रस्त्यानं, आणि मग पुलावून पलीकडून यावं लागतं असणार आपल्याला. मग ती नवीन पात्र वांजर गावकून जी आहे ते सद्गुरू गंगागिरी महाराजांची एवढी भक्ती, एवढी तपश्चर्या का गंगेलाच ऐकून जवळ संतांजवळ यावं लागलं. संताचिनी अंग लगी पापा ते जिननी गंगे. आपण तुम्ही आम्ही सगळे पापी लोक त्या गंगेमध्ये स्नान करतो. सगळं पापाने मलिन होती ती गंगा. मग ती मलिन झालेली गंगा शुद्ध होण्यासाठी कुठं जाते? संतांच्या पायाजवळ जाते, नाही का? पायाजवळ जाते. हो, म्हणून संताचेनी अंग लगे पापा ते जिनने गंगे. गंगेचं सुद्धा पाप घालवण्याची ताकद त्या तीर्थामध्ये आहे. म्हणून भरतखंडातल्या नद्यांना नदी म्हणत नाही,
तर त्यांना तीर्थ म्हणतात. तीर्थ तीर्थ तया तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया पर्व काळ पाया तळे वसे वैष्णवा. वैष्णवांच्या पायाजवळ असणारे ते तीर्थ येतात आणि ती काय होतात? पवित्र असणारे होतात. म्हणून सद्गुरू गंगागिरी महाराजांची तपश्चर्या फार मोठी असणारी आहेत. वैराग्य आहेत, धगधगीत वैराग्य आहेत. जगद्गुरु तुकोबारायच्या नंतर गंगागिरी महाराजांच्या ठिकाणीच वैराग्य पाहायला मिळतं. त्यांच्यानंतर सोमेश्वरगिरी महाराज उर्फ कोंडाजी काका म्हणायचे. जुनी माणसं कोंडाजी काका म्हणायची त्यांना. त्यांना शाळेतलं नाव सोमेश्वरगिरी आपलं कोंडाजी काका आणि त्या गादीवरचं नाव संन्यास दीक्षेचं सोमेश्वरगिरी महाराज. हो, आमच्या बाबांचं असणारं पहिलं नाव बाळकृष्ण शाळेतलं, पण गादीवरचं नाव महंत दत्तगिरी महाराज. हे संन्यास दीक्षेचं नाव आहे. त्यांनी आपलं सुंदर प्रकारचं कार्य असणारं चालवलं. त्यानंतर परमपूजनीय आदरणीय प्रातस्मरणीय महंत ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज असणारे. मग नारायणगिरी महाराजांचं पाहिलं तर ते वैराग्य वेगळंच असणारं होतं. कोणी मोठा माणूस मंत्री आला, संत्री आला, कोणी आला. पुंतांब्याला सप्ताह होता त्या काळामध्ये सगळे आम्ही टाळकरीवर होतो. सगळे विद्यार्थी, ते सगळे पोलिसन, ते पथकन, ते श्वान पथकन, हे पथकन, ते पथक, ते म्हणे सगळ्याला खाली उतरा. मुंडे साहेब येणार होते तिथं, गोपीनाथरावजी मुंडे. सगळे खाली उतरून दिले. महाराज म्हणे मग आम्ही खाली उतरतो. ते चालणार नाही, हे व्यासपीठ आमचं आहे, आमच्या वारकऱ्याचं व्यासपीठ आहे. टाळकरीन आमचे विद्यार्थी व्यासपीठावर राहतील. कपडे काढून तपासा म्हणे त्यांना, तरी चालेल, पण खाली नाही जाणार. आवाज होता त्यांचा. मंत्रीन संत्रीन त्यांच्या पुढे काय करीत होती? हो, काहीच नाही असणार. जीवनामध्ये लाचार कधी होतो माणूस? महाराज लाचार कधी होतो? जेव्हा असा हात पसरायला लागतो तेव्हा लाचार होतो. यांचा हात असा नव्हताच ना नारायणगिरी महाराजांचा. असाच हात होता आयुष्यामध्ये. हो, मी नेहमी सांगत असतो असणार साधूमध्ये 3 प्रकार आहेत. साधूमध्ये 3 प्रकारे, जपी, तपीन, उपद्व्यापी. किती प्रकारे साधूमध्ये? जपी, तपी आणि उपद्व्यापी. हे 2 साधू फक्त जपामध्ये आणि तपामध्येच थांबले, उपद्व्यापात गेलेच नाही ते. परमपूज्य नारायणगिरी महाराज आणि परमपूज्य बाळकृष्ण महाराज हे जपात आणि तपातच थांबले. ते असणारे उपद्व्यापामध्ये गेले नाही. त्यांनी जगापुढे मंत्री, संत्री, खासदार, आमदार, सदस्य, चेअरमन यांच्या पुढे हातच पसरला नाही. हात पसरी जिने दिगत्याचे. जो हात पसरतो तो दीन होतो, त्याला लीन व्हावं लागतं. तो लाचार असणारा होतो, लाचार असणारा होतो. म्हणून आपली जी परंपरा आहे, श्रेष्ठ परंपरा आहे. सद्गुरू गंगागिरी महाराजांची परंपरा म्हणजे श्रेष्ठ परंपरा. त्या परंपरेने आपण परमार्थामध्ये वाटचाल करतो. त्यांनी मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये केलं. गावाचं नाव जरी वाकडी असलं तर ते वाकडं नाही. माणसं सरळ याचे, माणसं सरळ आहेत. गावाचं नाव वाकडी आहेत.
पण वाकडी गावालाही त्यांनी सरळ केलं असं. हो, म्हणून या असणाऱ्या संतांची कृपा आहे. म्हणून प्रांत, संत, ग्रंथ आणि पंथ, या पंथाचा पाईक असणारा जो आहे, या ग्रंथाचा पाईक जो आहे, या संतांचा पाईक जो आहे, या प्रांताचा पाईक जो असणारा आहे, महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये शंकाच निर्माण असणारी होत नाहीये. हो, जीवनामध्ये पूर्ण विराम प्राप्त असणारा होतो. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, कोठे धावे मन. तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, हाँ तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख लिया, हरि तुझे चरण देख लिया, तुझे चरण देख गेला, आता कोठे धावी मन. मनाला पूर्ण विराम असणारा प्राप्त होतो दादा. जोपर्यंत पूर्ण विराम नाही, क्वेश्चन, प्रश्न प्रश्न प्रश्न, तदक्किम तदक्किम तदक्किम, पुढं काय पुढं काय पुढं काय, पुढं काहीच नाहीये. बांबू मडक, सुतळी फडक, बांबू मडक. प्रमाण नाही ते, मी जोडलं ते, तयार केलं मी ते. तुम्हाला वाटलं प्रमाणिक काय ते? पुढं काहीच नाही. जोपर्यंत बांबून मडक आणि सुतळीन फडक, तोपर्यंत काय जीवनामध्ये? जीवनामध्ये पूर्ण विराम. जगतामध्ये पूर्ण एक परमात्मा आहेत. परिपूर्णत्व साक्षात श्रीकृष्णो नान्ये वही, एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्यंचकारः. गर्ग संहितेमध्ये वर्णन आलेलं आहे बाबा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण परमात्मा असणारा आहे. तुम्ही आम्ही अपूर्ण आहोत. देशाची, कालाची, वस्तूची मर्यादा आहे आम्हाला. ईश्वर शक्तीला मर्यादा नाही, तो अमर्यादा आहे. हो, तो सर्वत्र असणारा आहे. सर्वस्य चाहम हृदय विश्व मतस्मृतिर्ज्ञान मपोहनंच वेदैचे सर्वै रहमेव विद्यो
वेदांत कृद्वेद विदेव चाम सर्वांचे हृदय देशी मी आमुका आहे आईशी जे बुद्धी स्फुरे ते अहर्निशी ते वस्तुगामी माऊली म्हणतात भगवान सांगतो की सगळ्यांच्या हृदयामध्ये कार्यरत कोण आहेत माझा अंश आहे आहा 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 सरे बागटी राम आहा आहा सरे बागटी राम हो देहा देही एक सरे बागटी जय हो सरे बागटी राम सरे बागटी राम हो देहा देही सर्वगति राम सूर्य प्रकाश जय हो सूर्य प्रकाश सहस्मरण हरि सूर्य प्रकाश सूर्य प्रकाश सहस्मरण हरि मुखी मना हरि मुखी मना हो हरि मुखी मना हरि मुखी हरि मुखी हरि मुखी वा वा टाळ्या वाजा यांच्यासाठी सुंदर आहात सुंदर सुंदर गोड चाल असणार प्रमाणात दिलीस सर्वा घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी हो माऊली असणारे म्हणतात सर्वांच्या हृदयामध्ये असणारी अंश रूपाने असणारी शक्ती आहे 7 पुड्या पर्वतावर उन्हाळ्यामध्ये अग्नी लागतो काय लागतो कुठं 7 पुड्या पर्वत 7 पुडा पर्वत फार उंच आहे हा आणि तिथं अग्नी लागतो म्हणजे कोण सिगरेट पिऊन विमानातून सिगरेट टाकीतो का खाली विमानामध्ये सिगरेट पिता येत नाही प्यायचं ठरलं तर तिकडं स्पेशल रूम असते ती सरासरी 1-1.5 तासाचा प्रवास असतो कोण सिगरेट पिणार त्याच्यात फ्लॅटमध्ये सिगरेट प्यायचं नसतं वाईन ड्रिंक केली चालतं पण ते सिगरेट नाही आणि ते वाईन ड्रिंक म्हणजे ते काय आपल्या एवढ्या बाटल्या थोडेच राहते त्या इतकीच बाटली असते मी 1-2दा फ्लॅटमध्ये गेलो आलो ना मी पाहिलं त्यास ती आपली एवढी बाटली राहते ती ग्लासात टाकतात पाणी घेतात तिथल्या त्या सेविका असतात त्या सेविका सेवा करतात ते सगळं आणि मग ते घेतात तिथं सिगरेट नो स्मोकिंग सिगरेट स्मोकिंग नो हो सिगरेट असणारं विमानामध्ये प्यायचं नाही मग 7 पुड्या पर्वतावर अग्नी लागला कसा याच्यासाठी मी दृष्टांत सांगतो 7 पुड्या पर्वतावर वर शिखरावर जी झाडं असतात त्या झाडांच्या फांद्या वाळलेल्या असतात आणि त्या फांद्या एकमेकामध्ये गुंतागुंती झालेली असते म्हणून हवेने त्या फांद्या एकमेकाला घर्षण होतात आणि घर्षण झालं का तिथं अग्नी सामान्य असलेला लाकडातला अग्नी घर्षणाने तो विशेष होतो आणि विशेष झाला
का तो पेट घेतो न पेट तिथं अग्नी निर्माण होतो न त्याची ठिणगी खाली पडते. उन्हाळ्यामध्ये वाळलेलं गवत असतं, त्या गवत हवेनं पीठ घेतन, पीठ घेतलं का 7 पुड्या पर्वतावर रात्री पेटलेला दिसतो. अग्नी कशातून निर्माण झाला? तो लाकडातून. पण घर्षण झाल्याशिवाय नाही. आपल्या हृदयामध्ये अग्नी आहेत. योग साधनेने योगी, जपी, तपी, संन्यासी, योगी लोक त्याच अग्नीला विशेष करतात. योगाच्या साधनेने विशेष करतात त्याला. केलं का कोणी विशेष त्या अग्नीला शरीरातल्या? हा, आपल्या पुढे नाव असं नाही कधी का मांडे भाजले पाठीवर. हे पटत नाही आम्हाला. मी एका ठिकाणी रेडा बोलला तर असं म्हटलो, तर एक माणूस उभा राहिला. तो म्हणजे महाराज रेडा कुठं बोलत राहतो का? अरे हे तर आश्चर्य आहे संतांचं. जो सर्कशीत कुठं दिसत नाही रेडा. सर्कशी वाल्याचं सुद्धा डोकं शांत होतं तिथं. हिंस्र पशु, वाघ, सिंह यांच्यावर विजय मिळवला रिंग मास्टरना. चल म्हण हा करत त्याच. इकडून शेळी आणि इकडून वाघ. अभ्यासेप्य समर्थोसी मत कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. ज्ञानोबा सांगतात अभ्यासाने काय होणार नाही. अभ्यासाचे बळे एकांगती अंतराळे. इथं आयएमपी करा. अंतराळे 750 वर्षापूर्वी संशोधन करून ठेवलं, लिहून ठेवलं ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीमध्ये. 750 वर्षापूर्वी. अलीकडं नील आर्मस्ट्रॉंग अलीकडं चंद्रावर पाऊल ठेवलं त्यांनी. कल्पना चावला अलीकडं पाऊल ठेवलं तिनं चंद्रावर. सुनीता विल्यम्स हिने अलीकडं पाऊल ठेवलं चंद्रावर. ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी संशोधन लिहून ठेवलं. माझा मानव इतका प्रगतशील होईल, तो अंतराळामध्ये झेप घेईल. एकांगती अंतराळी. अजून काय करील? व्याघ्र सर्प प्रांजळे केली की. वाघाचा हिंस्रपणा कमी करता येईल याला. सर्पाला सुद्धा सर्पाचा दात काढला का त्याच्यावर पोट भरतो हो गारुडी. त्याचा दात अभ्यासाने काढून टाकतो तो. नागाला वरून दात असतो वाकडा. तो चावल्यानंतर ज्यावेळेस पलटी मारली त्यांनी का त्यावेळेस विष आपल्या याच्यात सोडतो तो. नुसतं वरकडा घेतल्याने काही नाही होत त्याला सापाला. पण ज्यावेळेस तो डसला अशी पलटी मारली का मग विष आपल्या शरीरात येतं. तेच पण त्याचा विषाचा दात काढून द्यावो साहेब 50 रुपये, द्यावो साहेब 100 रुपये. पोट भरतो तो. व्याघ्र सर्प प्रांजळे केली एकी. अभ्यासाने अशक्य कारण अभ्यास तुका कारण अभ्यास तुका कारण अभ्यास तुका कारण अभ्यास तुका साधते साध करिता जायाचे कारण
आली ती गोड आहे. कारण अभ्यास तुका म्हणी. हो, अभ्यास सांगितला आमच्या संतांनी, अभ्यास असणारा करायचं सांगितलं. गुरुकुलामध्ये अभ्यासच करावा लागतो. सला ते सलाना ते प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन, स्वर व्यंजन, काळाचे प्रकार, वर्णाचे प्रकार, विभक्त्या, याचा अभ्यासच करावा लागतो. वाङ्मय समजण्यासाठी अभ्यासाची गरज आहे. तुकाराम महाराजांची गाथा, ज्याला चांगला माथा आहे त्यालाच गाथा कळत. सिंगल ग्रॅज्युएशन लागत नाही माणूस याला. सिंगल ग्रॅज्युएशनना पोट भरता येतं फक्त. सिंगल ग्रॅज्युएशन फक्त पोट भरू शकतो. याला टिबल ग्रॅज्युएशन माणूस लागतो गाथा कळायसाठी. गाथा म्हणजे काय? काय उचलली जीभ लावली टाळूला. युम पठाण अजून PhD चालू आहे गाथ्यावर. 7-8 वर्ष झाली, 10-12 वर्ष झाली त्यांना. अजून PhD मिळवली नाही. ज्ञानेश्वरीवर PhD मिळवली त्यांनी लवकर, पण तुकोबारायच्या गाथ्यावर अजूनही PhD पूर्ण झाली नाही त्यांची. बऱ्याच लोकांनी त्यांची मुलाखत घेतली. पठाण साहेब अजून PhD तुकोबारायच्या गाथ्यावर नाही मिळवली तुम्ही. त्यांनी सांगितलं तुकोबारायचा गाथा हे फक्त मलाच कळाला का कसा आहे ते. अभंग वाणी म्हणजे तरी साधं नाहीये. जिथं रामेश्वर भट्टांनी डोकं टेकावं, नुसता भट नाही तो, सिंगल ट नाही तिथं, भट. सिंगल ट म्हणजे सत्यनारायण करणारे ब्राह्मण, आणि डबल ट म्हणजे वेदशास्त्र संपन्न त्रिकाल संध्या करणारे ब्राह्मण. ब्रह्म जानाती ती ब्राह्मणा असं म्हटलेले शास्त्रकारांनी. म्हणून ते भट्टाचार्य आहेत. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. तुका विष्णू लागी तुझा, लागी तुका विष्णू लागी तुझा, लागी तुझा, लागी तुझा, लागी तुझा, लागी तुझा. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा. द्विज म्हणजे आपल्या ब्राह्मण मंडळीला सांगतात, ते सावध करतात. म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा, तुका विष्णू नाही दुजा. मी 11,000 रुपये देतो की ब्राह्मण समाजामध्ये तुकाराम नाव दाखवून द्या. 11,000 रुपये बक्षीस आहे तुम्हाला. माझ्याकडे जर नसली तरी मी या साहेब लोकांकडून घेईन. माझ्याकडे नाही काही खिशात. आत्ता त्या मावशीनं काहीतरी घातली माझ्या खिशात. 11,000 रुपये बक्षीस देईन. तुकाराम नाव हे ब्राह्मण समाजामध्ये नाही. पण रामेश्वर भट्ट आपल्या ब्राह्मण समाजाला सांगतात, सावध रहा. तुकाराम महाराज म्हणजे साधी व्यक्ती नाही. विष्णू आणि त्यांच्यात काहीच फरक नाही. मग रामेश्वर भट्टांनी जिथं मस्तक टेकावं, त्या तुकोबारायचा अधिकार किती श्रेष्ठ आहेत. आणि अशा अधिकारावर असलेले तुकोबाराय अखिल कोट ब्रह्मांड चालक परमात्म्याकडं प्रार्थना करतात, हे देवा मला अद्वैत असणारी स्थिती नकोय, त्याच्यामध्ये माझं समाधान नाही. याचं कारण अभंगाच्या प्रथम कडव्याच्या उत्तरार्धामध्ये सांगितलं. गोड हे चरण सेवा, गोड हे चरण सेवा, गोड हे चरण
अद्वैती तो माझे नाही समाधान अद्वैती ते माझे नाही समाधान कोण हे चरण देवा कोण हे चरण देवा तुझे अद्वैत तो माझे नाही समाधान अद्वैत तो माझे नाही समाधान कोण हे चरण देवा कोण हे चरण देवा तुझे देवा जय विठोबा रुखमाई जय 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 विठोबा रुखमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओ शेवटची चाल म्हणून घ्या थोडं लावा. तुका म्हणे